नागपूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कळमना ते राजीव गांधी नगर म्हणजेच जुन्या कामठी रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे। या पुलाची एकूण लांबी 1090 मीटर असून नागपूरच्या पूर्व भागातील कनेक्टिव्हिटीला नवे स्वरूप देणारा हा एक महत्त्वाचा दुवा ठरत आहे। या उड्डाणपुलावर वाहतूक सुरू झाल्यानंतर शांतीनगर ते कावळापेठ या भागातील टी जंक्शनवर उजवीकडे वळणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। या जंक्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी पीडब्ल्यूडीचे खालील 2 पर्यायी प्रस्ताव आहेत। पहिला उपाय उपलब्ध आरओडब्ल्यू मध्ये सुधारणा। या टी जंक्शनच्या डाव्या बाजूस रेल्वे विभागाची मालकीची जागा असल्यामुळे या बाजूस केवळ 4 मीटर रुंदी वाढवणे शक्य आहे। उजव्या बाजूस उपलब्ध असलेल्या जागेमध्ये 12 मीटर रुंदी वाढवणे शक्य आहे। या रुंदीकरणानंतर जंक्शनची एकूण रुंदी 29 मीटर एवढी होईल। दुसरा उपाय शासन स्तरावर खाजगी तसेच रेल्वे विभागाची अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास IRC मानकांनुसार जंक्शनचे संपूर्ण रुंदीकरण करणे शक्य होईल। सद्यस्थितीत शांतीनगरहून कामठीकडे जाण्यासाठीचा मार्ग दिनांक 25 एप्रिल 2025 पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। मात्र इनर रिंग रोड फ्लायओव्हरवरून कामठीकडे आणि कामठीकडून इनर रिंग रोड फ्लायओव्हरकडे जाण्यासाठी आवश्यक टर्निंग रेडियस उपलब्ध नसल्यामुळे डावा व उजवा आर्म सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत। या दोन्ही आर्मवर टर्निंग रेडियस अपुरा असल्यामुळे जड वाहने तसेच बस सुरक्षितरित्या वळू शकत नाहीत। त्यामुळे वाहतूक सुरू करणे धोकादायक ठरत आहे। या समस्येचे समाधान करण्यासाठी खालील सुधारणा प्रस्तावित आहेत। उजव्या आर्मसाठी डिएक्सलरेशन लेन लेंथ 50 मीटर, टर्निंग रेडियस 15 मीटर असणार आहे। डाव्या आर्मसाठी एक्सलरेशन लेन लेंथ 45 मीटर, टर्निंग रेडियस 20 मीटर असणार आहे। प्रस्तावित टर्निंग रेडियस आणि एक्सलरेशन डिएक्सलरेशन लेन हे IRC मधील मानकांनुसार निश्चित करण्यात आले आहेत। टर्निंग रेडियस वाढवल्यानंतर हलक्या वाहनांना सुरक्षितपणे वळणे शक्य होईल। डिएक्सलरेशन लेन उपलब्ध झाल्यानंतर वाहनांना वेग कमी करून मुख्य प्रवाहातून सुरक्षितरित्या बाहेर पडता येईल, ज्यामुळे मागून वाहनांची धडक होण्याची शक्यता कमी होईल। एक्सलरेशन लेन उपलब्ध झाल्यानंतर वाहनांना मुख्य प्रवाहात योग्य वेगाने सुरक्षितरित्या सामील होता येईल, ज्यामुळे मर्जिंग कॉन्फ्लिक्ट कमी होतील। वरील सुधारणांनंतर इनर रिंग रोड फ्लायओव्हरची जोडणी ROB सोबत अधिक प्रवाही, सुरक्षित आणि सुटसुटीत होणार असून जंक्शनवरील वाहतूक कोंडीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल। परिणामी पूर्व व उत्तर नागपूरमधील कनेक्टिव्हिटी आणखी सक्षम होईल।